काजी साहेब राम राम. तुम्ही अहो, असं काय बघताय? मी कान्होजी. पर तुम्ही तर सरजा खान सोबत गेला होतात ना? हा, सरजा खानाबरोबर होतो. प्रतापगडाचा अवघड रस्ता मी सरजा खानाला दाखवला. त्यांची फौज त्या दिशेनं गेली. सच? अहो सच म्हणजे एकदम असली सच. मग खबर मिळताच हंबीरराव सरजा खानाच्या मागावर गेले. मी तर म्हणतो आतापर्यंत हाणामारी सुद्धा सुरू झाली असेल त्यांची. वाह वाह, बहुत खूप मोठं काम केलंय तुम्ही. करायलाच पाहिजे. आता मदत करायचं व्रत हाती घेतलंय आपण. काय बी झालं तरी बादशाह सलामतांचीच जीत झाली पाहिजे असा चंगच बांधलाय मी. बेहतरीन, लाजवाब. हा, इकडे सरजा खानाची जुळणी करून दिली आणि मगच इकडे निघालो. पण तुम्ही तिथेच थांबायला हवं होतं, कारण तुम्ही माहितगार आहात सह्याद्रीचे. सगळ्या वाटा पळवाटा चोर वाटा तुम्हालाच माहित. ते झालंच म्हणा, पण काय आहे, माझ्या तळ हातावरची रेषा सारखी डोसण्यात येत मला म्हणायला लागली का तुमची गरज इकडे जास्त आहे म्हणून. बरं झालं तुम्ही इथे आलात, कारण कसं आहे, प्रतापगड हे निमित्त. प्रतापगडावर बादशाह सलामतांना हल्ला करायचाच नाही. मग त्यांना हल्ला करायचा आहे तो रायगडावर. हे बघा, माझा बी काय हाच होता. मी म्हणलंच हसला काहीतरी डाव असणार. आणि रेषा सांगते की मला. वा 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 वा, म्हणजे आता थेट रायगडावर हमला होणार. होणार आणि रायगड जिंकणार आणि तिथे मोगली परचम लावणार जहापना. म्हणजे काजी साहेब, मी वेळेत दल बदललं तर? तुम्हीच काय, पण मी सुद्धा वेळेतच दल बदललं. हा, म्हणजे समोरची बाजू भक्कम होणार, मजबूत होणार, जिंकणार याचा अंदाज बांधता आला पाहिजे. उडी मारून आपली जागा धरता यायला पाहिजे. हा, बरोबर जागा धरली आपण. हा, जागा धरली नाही हे आमच्या गणूजी रावांनी. माझ्या बरोबर आलं असतं, नुसतं जहापणासमोर उभं राहिलं असतं तरी सोन्यानं मडवलं असतं त्यांना. दैवगती त्यांची. गणूजीराव एवढं हुशार तरी चुकलात. तुम्ही यायला पाहिजे होतं या आलमगिरांच्या कळपात. मैपती, जीन कसून घोडी तयार करून ठेवा, आम्ही आलोच बाहेर. अहो, निघालात? जी, रायगडी जाऊन येतो. एवढी तातडी आहे? वय, महाराज मोहिमेवर आहेत आणि हंबीरराव प्रतापगडाच्या परिसरात सरजाखानावर चालून गेल्यात. लई घमासान लढाई चालू आहे म्हणते तर. अगो बाई, त्यात येसाचे कंक जाग्यावर नाहीत. सरदार बकाजीराव फर्जंद जालन्याच्या मोहिमेत अडकून पडल्यात. आणि आपले सर्जेराव जेधे, सरदार बांदल, सरदार शिळीमकर, सरदार धुमाळ. अहो, जे ते जिकडे तिकडे अडकून पडले. त्यात एक खबर अशी आहे का तो शाब्दी खान तांबणी घाटात उतरलाय. तांबणी घाटात? म्हणजे त्याचा होरा काय असणार? या समद्यांचा होरा एकच की, स्वराज्य बुडवायचं. अरे देवा, असं म्हणू नका. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. बाईसाहेब, आम्ही असं बोलतोय ह्याला कारण आहे. ज्या माणसाला आम्ही काका म्हणतो,
भावकीतला माणूस म्हणून ज्याला आम्ही मान दिला, आदर दिला, ते कान्होजी काका घोडा फेकत औरंगजेबाला जाऊन मिळालं का नाही? मिळाले. लोक म्हणणार कोण फितूर झालं, तर शिर्के फितूर झाले म्हणणार का नाही? हो, म्हणणार. म्हणजे बदनामी कोणाची होणार? आमची होणार का नाही? हो. आता हाय का नाही सांगा. एवढ्यांदा समजावून सांगून बी कान्होजी काका औरंगजेबाला जाऊन मिळालं, ते बी आनंदानं, खुशीनं. ही गोष्ट बरी झाली नाही बाईसाहेब. आता हो. म्हणूनच रायगडी जातो, राणी साहेबांची भेट घेतो, त्यांच्याबरोबर बोलतो. त्यांना आमची गरज असणार. आता एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहायचा प्रसंग आहे. आता आमची काळजीच मिटली. तुम्ही जर रायगडाच्या पाठीशी असाल तर कोणाची हिंमत होणार नाही स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघायची. जे येतो. थांबा. पहिल्यांदा रायगडासाठी धावून निघालात. आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टीचा. अहो, छत्रपतींचं जावई आहे मी. हो, आणि मेवणेही. तुम्ही दोघेच? आगे हनीफ. ठरलेल्या वेळेत येत चला. जी. गडावर वावरताना कोणाला काही अडचण नाही. कोणी पाळत ठेवतंय? नाही. कोणाकडून काही चूक घडले? कुणाला काही शक संशय आलाय? नाही. शाबास. बरं, तुम्हाला काही अडचण? नाही. तुम्हाला काही मदत हवी आहे? नको. ठीक आहे. आता एक गोष्ट, लवकरच तुम्हाला गडावरून इशारा मिळेल. तेव्हा तुम्हाला दिलेलं काम चोख बजावायचं. काय? जी. आम्ही वाट बघतोय. मग तुम्ही आमची मर्दानगी बघालच. शाबास. मुगलांचे बंदे आहोत, करतूत तो दिखाएंगे हुजूर. मुजरा राणीसाहेब. राणीसाहेब, वाघेरी गावचे पाटील आलेत. पाठवा त्यांना. जी. मुजरा राणीसाहेब. असू द्या. बोला पाटील. मिळालं दानपत्र? नाहीतर ना दानपत्र मिळालं, ना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळणारी रक्कमही नाही मिळाली. खोटं बोलताय तुम्ही. म्या कशाला खोटं बोलू? आईच्यान काहीच मिळालं नाही. कुठं जायचं आहे? वाघेरी गावाकडे. हो का? तिथल्या मंदिराच्या पुजाऱ्याला दानपत्र द्यायचं राहिलं होतं. हनुमानाचं मंदिर आहे, तेवढं द्याल का? हो. पाटील, दौलतीच्या जबाबदार कारभाऱ्यांकरवी तुम्हाला देवाच्या दिवाबत्तीसाठीच्या खर्चाच्या तरतुदीचं दानपत्र दिलंय आम्ही. कोणाजवळ दिलं होतं? राहुजी पंतांकडे. रावजी पंतांकडं? नाही, ते तर गावाकडे फिरकले बी नाही. खात्री करून घ्या एकदा. अहो, म्या खरंच बोलतोय. ना दानपत्र भेटलं, ना रक्कम मिळाली. म्या कशाला खोटं बोलू? राहुजी पंत,
देवळाच्या मंदिरातील खर्चाचं दानपत्र दिलं का गावकऱ्यांना? दानपत्र? कोणत्या गावच्या गावकऱ्यांना? वाघेरी गावच्या गावकऱ्यांना. हा हा ते होय. दिलं दिलं दिलं. परंतु राहुजी पंत म्हणाले आम्हाला वाघेरी गावाकडे दानपत्र पोचतं केलं आहे. नाही नाही, म्या कसला लबाड बोलेन. याचा अर्थ राहुजी पंत खोटं बोलले आमच्याशी. का खोटं बोलले असतील राहुजी पंत? काही गडबड तर नाही ना? काय म्हणाले गावकरी? खुश झाले. छत्रपतींचा जय जयकार केला. पंत हं. एवढी चांगली खबर सांगितली नाहीत आम्हाला. हो नाही म्हणजे अहो कामाच्या धांदलीत विसरूनच गेलो. राहुजी पंत जबाबदार, मग का असं बोलले ते? का आम्हाला खोटी माहिती दिली, कर्तव्यात कसूर केली? का? कारभारी यांना सदरेवर घेऊन जा आणि दानपत्राची नक्कल पाहून आत्ताच त्यांना रोख रक्कम द्यावी. आम्ही दानपत्राची चौकशी करतो आणि ते वाघेरीत पोहोचतं करतो. जी. लई उपकार झाले राणी साहेब. मुद्रा. आमच्यासाठी पाणी घेऊन ये. आमच्या घशाला कोरड पडली. जी. या तारम. काय हो? काय नाही, आज स्वयंपाक काय करावा? तुम्हीच ठरवा. मातोश्रींना विचारा. आम्ही कामात आहोत. कामात? कसल्या कामात हो ताईसाहेब? तुमचं काम झालं असेल तर या तुम्ही. जी. ताराव, काहीतरी चुकीचं घडत आहे. आम्हाला थोडे वेगळेच संकेत मिळत आहेत. त्याची शहानिशा करावी लागेल. ते गरजेचं आहे. आम्ही समजलो नाही.
तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, आम्ही कामात आहोत, कदाचित गडावर असू, काही संदर्भ जुळवण्यासाठी गड उतारही होऊ. तुम्ही एकच करा, जी. आमच्याबद्दल कोणीही विचारपूस केली तरी त्याला संदिग्ध उत्तर द्या, काही स्पष्ट बोलू नका. जी ताईसाहेब. राणीसाहेब, राणीसाहेब आपण? हो, आम्ही. राहुजी पंत दिसत नाहीत. राहुजी पंत? ते तर गड उतार झाले. गड उतार? कशासाठी? काही मुलकी काम आहे का? जी नाही राणीसाहेब, मुलकी कामासाठी वेगळे कारभारी आहे. मग राहुजी पंत कोणत्या कारणाने गड उतार झाले? तुम्हाला कोणाला काही सांगून गेले नाहीत? नाही. आज गेले. या अगोदरही 2-3 वेळा गेले होते. राणीसाहेब, माफी असावी, परंतु ते तामणी घाटाच्या बाजूला जातात. तिकडे? जी राणीसाहेब. तसेच ते छत्री निजामपूरलाही एकदा जाऊन आलेत. निजामपूर, ताम्हणी घाट, पेशवे? जी राणीसाहेब. ताम्हणी घाटात तर त्या शाब्दी खानाची फौज आहे ना? जी, आणि त्याची काही पथकही स्वराज्यातील गावातून येतात जातात. पंत, कलशांना निरोप द्या. ताम्हणी घाटात दबा धरून बसलेल्या त्या शाब्दी खानावर हल्ला करा म्हणावं. त्याला जेरीस आणा. जी राणीसाहेब. आजच्या आज फौज पाठवा. जी राणीसाहेब, आम्हीच आघाडीवर आहोत. नाही पंत, तुम्ही नाही. तुम्ही गडावरच थांबा आणि लक्ष ठेवा, सावध राहा. कोणीही बाहेरचा गडावर येता कामा नये याची खबरदारी तुम्ही घ्या. जी राणीसाहेब. त्याचबरोबर गडावर असलेल्यांची शिरगणती करा. कोणत्या कारखान्यात किती लोक आहेत, शिबंदी किती आहे याचा नावानिशी खुलासा द्या. आणखीन एक, पहारे चौक्या कडक करा. जी राणीसाहेब. राणीसाहेब, एक अत्यंत गुप्त खबर आहे. बोला. राणीसाहेब, शाब्दी खानाचा ताम्हणी घाटात जो तळ आहे तो फक्त नावालाच आहे. म्हणजे? त्याने थोडीच फौज तिकडे ठेवली आहे, त्याची फौज दुसरीकडेच आहे. शिवाय तो वेषांतर करून एकदा निजामपूर गावात एका वस्तीवर आला होता रात्रीचा. रात्रीचा? वय किती माणसं होती त्याच्यासोबत? 4-5 सक्षम असतात, हत्यारबंद. असं. आणि कोणाच्या वस्तीवर थांबतो तो? कोण लोक भेटतात त्याला? गडावरचे काही लोक भेटतात. मग राहुजी पंत कोणत्या कारणाने गड उतार झालेत? तुम्हाला कोणाला काही सांगून गेले नाहीत? नाही. राणीसाहेब, माफी असावी, परंतु ते ताम्हणी घाटाच्या बाजूला जातात. तिकडे? जी राणीसाहेब. तसेच ते छत्री निजामपूरलाही एकदा जाऊन आलेत. गडावरचे कारभारी मंडळीतील कोणी आहे का? ते कळलं नाही, पण आपली माणसं नजर ठेवून आहेत. याचा अर्थ अत्यंत गुप्तपणे काहीतरी घडतंय. काहीतरी कारस्थान सुरू आहे. भयंकर बेत रचला जातोय. जी, तसंच दिसतंय. लक्ष ठेवा. शाब्दी खानास येऊन कोण कोण भेटतं आणि स्वराज्याच्या विरोधात कसला बेत रचला जातोय हे कळावं. लवकरात लवकर. तुम्ही सावध असा. या. जी राणी.